महाराष्ट्रात गणपती विसर्जनाच्या दिवशी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। विसर्जन मिरवणुकीतल्या आवाजावर काही धर्मांधांनी निर्बंध घालण्याचा प्रयत्न केला। पुण्याच्या गुलटेकडीत समाजकंटकांनी मिरवणूक रोखली। ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत आणि बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदमध्ये गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली। या घडामोडींमुळे गणपती विसर्जनाच्या दिवशी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। जळगाव जामोद येथे घडलेल्या घटनेमुळे तब्बल 15 सार्वजनिक मंडळांची मिरवणूक थांबवण्यात आली। या घटनेनंतर स्थानिक भाजपा आमदार संजय कुटे यांनी आक्रमक पवित्रा घेतला। अखेर मलकापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळी यांना निलंबित करण्यात आलं। नंतर पोलीस बंदोबस्तात मिरवणूक पुढे सरकली, तर भिवंडीत पोलिसांनी लाठीमार करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं। पोलिसांनी भिवंडी आणि जळगाव जामोदमधील घटनेप्रकरणी दगडफेक करणाऱ्या धर्मांधांची धरपकड सुरू केली आहे। भिवंडीत मिरवणूक निघाली तेव्हा दगडफेक झाली। यात गणेश मूर्ती फुटल्याने मूर्तीची अक्षरशः विटंबना झाली। मिरवणूक वंजारपट्टी नाका येथे मशिदीजवळून जात असताना काही व्यक्तींनी मूर्तीवर दगडफेक केल्याचं वृत्त आहे। तर रायगड जिल्ह्यातील मुरुडमध्ये देखील 2 अल्पवयीन मुलांना साधन बनवून दगडफेकीची घटना घडली। अशाच दगडफेकीच्या घटना महाराष्ट्रातील इतर अनेक भागात घडल्या। हे सर्व हल्ले मुद्दाम आणि अगदी प्लॅन करून झाल्याचे आरोप सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर करत महाविकास आघाडीच्या पाठिंब्यामुळे गणपती मिरवणुकांवर हल्ले झाल्याचं म्हटलं आहे। या घटनाक्रमांमुळे गणेश भक्त महाविकास आघाडीवर प्रचंड संतप्त झालेत। महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे काही खासदार मुस्लिमांच्या मताधिक्यामुळे निवडून आलेत। त्यांचीच मजल आता देवतांच्या विटंबनेपर्यंत गेल्याचे आरोप होत आहेत।